नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मोसंबी किंवा संत्रा बागेमध्ये जी फळं आहेत तर त्यांचा विकास व्यवस्थित होत नाही किंवा त्यांची फुगवण क्षमता जी आहे तर ती कमी पडते आणि याची आपल्याला जर चांगली ग्रोथ करायची असेल, माल चांगला फुगवायचा असेल, वेट वाढायचा असेल तर आपल्याला यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. झाडावरची जी फळं आहेत तर ती पोसत का नाही त्याच्या पाठीमागचे कारण समजून घेणं गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी जमिनी अशा असतात का पूर्ण चुनखडीयुक्त जमिनी असतात आणि त्यामुळं तिथं अन्नद्रव्य जे आहे तर झाडाला व्यवस्थित भेटत नाही किंवा अपटेकिंग व्यवस्थित न झाल्यामुळं त्या झाडांचा किंवा त्या फळांचा विकास हा व्यवस्थित होत नाही. परंतु साईज जर कमी वाटत असेल तर मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की अन्नद्रव्याचा पुरवठा हा आपल्याला वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून चिलेटेड खाद्याच्या मार्फत किंवा मग ड्रिपच्या सहाय्याने जेवढं करता येईल तर तेवढं चांगलं आहे. कारण झाडाची ग्रेनरी किंवा झाडाची ग्रोथ आहे तर ती व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा थोडासा त्रास करून घेणं गरजेचं आहे. कारण तो त्रास असा होईल की आपल्याला ह्या झाडांना ड्रिपमधून वेळोवेळी काम करणं गरजेचं आहे. जसं की चुनखडीयुक्त जमीन आहे आणि त्याच्यावरचा जो माल आहे तर तो व्यवस्थित आहे, परंतु आपल्याला वाटतं की याची अजून चांगली ग्रोथ व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण या ठिकाणी काही अन्नद्रव्य याला देतोय. अन्नद्रव्य कशा स्वरूपात द्यायचे तर मित्रांनो, हे जे कॅल्शियम आहे तर हे आहे टर्बो कॅल्शियम मान्सून क्रॉप सायन्सचं. आणि यामुळं काय होतं तर झाडामध्ये जी सेल डिव्हिजन होण्याची क्रिया आहे ती फास्टमध्ये होते. फळामध्ये सेल डिव्हिजन व्यवस्थित झाल्यानं फळांची साईज व्यवस्थित व्हायला मदत होते. त्याचबरोबर फळगळीसारख्या समस्यासुद्धा आपल्याला आपल्या बागेमध्ये येऊ नये म्हणून सुद्धा याचा वापर आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर याच्याबरोबर आपल्याला काय करायचं तर बोरॉन घ्यायचं 20% मध्ये. बोरॉनच्या साह्यानं आणि कॅल्शियमच्या साह्यानं सेल डिव्हिजन तर फास्ट होईलच, परंतु त्याचबरोबर देठ पक्क होण्याचं सुद्धा कार्य चांगलं होईल आणि त्याच्यानंतर फळगळीची समस्यासुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर झटपट आपटेक झाल्यानं या ठिकाणी झाडांचा पण विकास चांगला होण्यासाठी मदत होणार आहे. आणि फळगळीची समस्या तर झाली, परंतु विषय आहे आपला की झाडामध्ये जी पण फुगवण क्षमता पाहिजे आपल्याला फळांची तर ती सुद्धा चांगल्यापैकी होणार आहे. त्यामुळं आपल्याला हे काय करायचं किमान 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये आपण याला प्रति एकर 2 किलो याप्रमाणे सोडायचं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं की बोरॉन घ्यायचं आहे 500 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम घेतलं तरी चालतंय. तर या हिशोबानं आपण या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्या बागेमध्ये सोडल्यास याचे एकदम उत्तम आणि जबरदस्त रिझल्ट आपल्याला भेटतात. मित्रांनो, याचा वापर करताना आपल्याला कच्च्या अवस्थेमध्ये फळं असतानाच करायचं आहे, ना की फळांना कवडी पाडल्यानंतर किंवा माल हार्वेस्टिंगला ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस याचा वापर करायचा नाही. परंतु जो कच्चा माल आहे आपला तर त्याच्यावरती आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे कच्ची फळं असताना याचा वापर करायचा आहे, म्हणजे की सेल डिव्हिजन चांगलं होण्यासाठी तीच अवस्था व्यवस्थित असते आणि म्हणूनच आपण याचा आज वापर करतोय. आणि जी फळं तुम्हाला ही दिसतात तर ही थोडीशी अडकण मालाची फळं आहेत म्हणून ती थोडीशी पिवळी पडलेली आहेत, परंतु बाकीची जी फळं आहेत तर ती पूर्णपणे ग्रीन आहेत. आणि त्यामुळंच आपण जर हे आज सोडलं तर याचा निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि मालाची साईजसुद्धा चांगली होणार आहे. आज 18 तारीख आहे. याच्यानंतर ठीक आपण 15 दिवसानंतर याच बागेचा व्हिडिओ बनवून टाकू की याच्यामुळं आपल्याला किती फायदा झाला आणि साईज किती वाढली म्हणून. तर मित्रांनो, तुमच्या बागेमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या जे फळांचा विकास होत नाही, मोसंबी असेल किंवा संत्रा असेल, तर तुम्ही याचा वापर 100% करू शकता. आणि त्याचबरोबर जी चुनखडीयुक्त जमीन असते तर त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थित आपटेक होत नाही तर तुम्हाला त्या बागेवरती व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी काय होतं की नेमकं अन्नद्रव्याची डेफिशियन्सी आपल्याला दिसत असते. ज्या पण बागा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आहेत तर त्यांच्यावरती तुम्हाला अन्नद्रव्याची डेफिशियन्सी ही 100% दिसणार. कारण तिथं आपटेक न झाल्यानं, कारण आपण सर्व दिलेलं असतं परंतु आपटेक व्यवस्थित न झाल्यानं आपल्या बागेला सर्व काही दिल्याचं समाधान होतं, मात्र ते प्रत्यक्षात झाडाला पोहोचच होत नाही, त्यामुळे आपल्या फळांची साईज होत नाही. त्यासाठी मित्रांनो काय करा की वेळोवेळी बागेकडे लक्ष ठेवा. बाग जर तुमची चुनखडीयुक्त जमिनीमध्ये असेल तर त्याला व्यवस्थित खत मात्रा कशी द्यायची. कारण खतांचा विषय असा आहे की बागेला जे चुनखडीयुक्त जमिनी असतात तर तिथून भरपूर वेळा काय होतं की आपण जे रासायनिक खताचे डोस देतो तर ते अपटेकिंगसाठी खूप प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यानंतर झाडावरती किंवा बागेवरती डेफिशियन्सी त्याची दिसून येते. आता ही जी जमीन आहे आपली पूर्णतः तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी चुनखडीयुक्त जमीन आहे तर हे पूर्ण असं चुनखडे आणि जर याच्यामध्ये थोडंसं जर उकरलं तर खाली असं पाणी डायरेक्ट साचून सुद्धा राहत असतं. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे की या जमिनीला नेमकं कोणता डोस द्यावा किंवा लिक्विडमध्ये कसं काम करावं, फर्टिलायझर कसे द्यावेत, त्याचबरोबर आपण वॉटर सोल्युबल किती प्रमाणात द्यावे किंवा फॉस्फरस ॲसिडचा कसा वापर करावा. जर तुमची झाडं डिंक्याला बळी पडत असतील, कारण कमी अधिक पाणी जर झालं तरीसुद्धा या ठिकाणी या बागेला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा या जमिनीमध्ये जी झाडं आहेत त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळंच आपण या ठिकाणी वेळोवेळी अन्नद्रव्याचा पुरवठा हा जर बागेची कंडिशन बघून आपल्या लक्षात येत असेल की बागेला काय कमी पडतं आहे तर ते तुम्ही पुरवठा
करू शकता, परंतु जर तुमच्या लक्षात येत नसेल तर वेळोवेळी स्टेजमध्ये जे ते अन्नद्रव्य जाऊन देणं गरजेचं आहे. आणि जर तशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित काम केलं तर निश्चितच तुमची झाडं ग्रीन राहण्यासाठी मदत होणार तर आहेच, परंतु त्याचबरोबर तुमच्या झाडावरती जो माल आहे तर तो सुद्धा एकदम व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी खूप मोठी मदत होईल. कारण सगळ्यात मेन मुद्दा आहे की बागेमध्ये आपण जो पण न्यूट्रिशनचा पुरवठा करतो तर तो झाडाला कितपत लागू होतो. कारण झाडाला जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत त्याचे आपल्याला रिपोर्ट हे वरती दिसत नाहीत. म्हणजे आपण खताचा डोस दिला आहे परंतु झाडपत तरीसुद्धा डेफिशियन्सी दाखवत आहे. आपण कोणतीही खताची मात्रा दिली तरी पण त्याचे रिपोर्ट आपल्याला भेटत नाहीत. तर मग याच्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण खताचा डोस ठरवू शकतो. परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी जर हे केलं नसेल तर त्याच्या पाठीमागे आपण दुसरं एक काम करू शकतो, जेणेकरून आपली बाग ही आपल्या लक्षात येऊ शकते. कारण बाग जर आपण पूर्णतः वॉटर सोलेबलमध्ये त्याच्यानंतर जे ॲमिनो ॲसिड असतात किंवा ह्युमिक वगैरे असतात तर हे सोडून सुद्धा आणि त्याचमध्ये बरोबर आपण कॅल्शियम बोरॉनचा पुरवठा बागेला व्यवस्थित करतोय का किंवा झाडांवरती त्याची डेफिशियन्सी आहे का आणि जे पण करतोय तर ते व्यवस्थित काम आपल्याला त्याचे रेग्युलर रिपोर्ट दिसायला पाहिजे, ते दिसत आहेत का. ह्या जर सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील म्हणजे जसं की आपण ह्या बागेला आतापर्यंत जे काम केलं त्याचे रिपोर्ट आपल्याला छानपैकी दिसत आहेत आणि बाग पूर्णतः एकदम रिकवर जबरदस्त झालेली आहे. आणि जर असे रिपोर्ट दिसत असतील तर मग आपल्याला बाकी काही करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला एकच काम करायचं की त्याच्यावरती जे न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे तर ती दूर करण्यासाठी आपल्याला वॉटर सोलेबलमध्ये काम करायचं आहे. आणि जर चांगली जमीन असेल तर त्या हिशोबानं जमिनीच्या हिशोबानं आपल्याला अन्नद्रव्याचा पुरवठा करणं गरजेचं आहे. आणि काहीच जमिनी अशा असतात की त्यामध्ये अन्नद्रव्य हे झाडाला 100% लागू होत नाही. बाकीच्या काही जमिनी अशा असतात की त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशची मात्रा, फॉस्फरसची मात्रा ही उपलब्ध असते आणि त्यामुळे फळांची साईज वाजूपेक्षा जास्त होते. त्या जमिनीमध्ये आपल्याला विशेष करून पोटॅश वगैरे देण्याची गरज पडत नाही. आणि त्यासाठीच आपल्याला एक काम एकदम व्यवस्थित करणं गरजेचं आहे की जर फळांची साईज होत नसेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे, त्याचबरोबर जर जास्त होत असेल तर आपल्याला कोणते खतं बंद करायचे आहेत, खताचा जो पुरवठा आहे तो कधी करायचा आहे आणि कधी करायचा नाही. कारण त्याच्यामध्ये पण खूप मोठी गंमत आहे. आपल्याला जर माल हार्वेस्टिंग हा उशिरा करायचा असेल, थांबायचा असेल तर आपण कुठपर्यंत माल थांबवू शकतो किंवा आपल्याला हार्वेस्टिंग कधी करायची हा प्लॅन निश्चित करा. आणि त्याच्यानंतर आपण झटपट माल म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये सुद्धा एकदम जबरदस्त मालाची साईज आपण करू शकतो. आता या मालाची साईज जर व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला आतापासून थोडं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे कॅल्शियम बोरॉनच्या माध्यमातून हा माल पिवळा पण होणार नाही याची पण आपल्याला 100% काळजी घेणं गरजेचं आहे की मालाला आपण जे देतोय पोटॅशियमची मात्रा देतोय तर त्यानुसार तो माल पिवळा पडेल का याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. जर माल आपला पिवळा पडायला लागला तर आपला उपयोग होणार नाही, कारण माल तर ग्रीन राहायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या झाडावरती डेफिशियन्सी नाही दिसली पाहिजे आणि आपल्याला मालाची साईज पण व्यवस्थित भेटली पाहिजे. याच्यासाठीच आपल्याला काही गोष्टी ह्या आपल्याला व्यवस्थित करावं लागतात. त्याच्यासाठी मित्रांनो जे पण आपण काम करतोय तर त्याचं पूर्ण नॉलेज घेऊन किंवा स्टेजनुसार आणि पूर्णतः बगीचाला ज्याची आवश्यकता आहे तर ते सोडा. मोघम खर्च करू नका. मोघम खर्च करून आपल्याला फायदे नेमकं कोणते होतात आणि आपल्याला फायदा कोणता पाहिजे होता याचं पण भान 100% असणं गरजेचं आहे. मित्रांनो त्याच्यासाठी आपण व्यवस्थित मॅनेजमेंट करा. तुम्हाला जर मॅनेजमेंट जमत असेल तर काय अडचण नाही, परंतु जर जमत नसेल तर कोणाचा तरी सल्ला घ्या, कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आपलं मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्या नंबरवरती कॉल करा, 99225632 या नंबरवरती कॉल करून तुम्ही माझ्याशी सुद्धा संपर्क करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.